आज आपण बनवणार आहोत कलिंगडचं सरबत। त्यासाठी लागणारे साहित्य: एक कलिंगड, अर्धी वाटी साखर, पाण्यात भिजवून घेतलेला सब्जा, 2 चमचे काळे मीठ किंवा सेंध मीठ। सर्वात प्रथम आपण कलिंगड कापून त्याचे बारीक बारीक काप करून घेऊया। आता आपण हे कलिंगडचे बारीक काप करून घेतले। हे आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। कलिंगड गोड असल्या कारणाने आपण त्यामध्ये साखर कमी वापरायची आहे। मी 2 टेबलस्पून साखर वापरत आहे। आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करूया। आपण आता एका बाउल मध्ये हे ज्यूस गाळून घेऊया, जेणेकरून जर बिया राहिल्या असतील तर त्या दाताखाली येणार नाहीत। जर तुमच्या घरी पुदिना उपलब्ध असेल तर त्याची 4-5 पाने आपण या कलिंगडच्या ज्यूस मध्ये वापरू शकता। त्याचप्रमाणे उर्वरित कलिंगड आपण मिक्सर मधून फिरवून घेऊया। आता आपण बघू शकता हे आपलं कलिंगडचं सरबत तयार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाण्यात भिजवून घेतलेला सब्जा 2 चमचे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सब्जाचा वापर करू शकता। त्याचप्रमाणे अर्धा चमचा काळे मीठ चवीपुरते वापरून हे मिश्रण चांगले एकजीव करून घेऊयात। आता हे आपलं सरबत तयार आहे। आता हे आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया। त्यासाठी मी खाली अर्धा चमचा सब्जाची बिया टाकत आहे। तयार केलेले सरबत आता हे आपलं कलिंगडचं सरबत तयार आहे। तर ह्याच्यासाठी डेकोरेशन साठी आपण वरून कलिंगडचे केलेले बारीक काप, पुदिना, हे आता आपलं कलिंगडचं ज्यूस तयार आहे। आज आपण बनवणार आहोत कलिंगडचं सरबत। त्यासाठी लागणारे साहित्य: एक कलिंगड, अर्धी वाटी साखर, पाण्यात भिजवून घेतलेला सब्जा, 2 चमचे काळे मीठ किंवा सेंध मीठ। सर्वात प्रथम आपण कलिंगड कापून त्याचे बारीक बारीक काप करून घेऊया।